नमस्कार मित्रांनो, तर बघा जवळपास सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आकृत्यांची संख्या मोजणे या टॉपिकवर प्रश्न विचारलेला असतो। हा टॉपिक बघा बुद्धिमत्तेवर आधारित आहे। बुद्धिमत्तेवर आधारित जे प्रश्न असतात त्यामध्ये मग या टॉपिकवर प्रश्न असतो आणि जवळपास सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारलेला असतो। तर हे टॉपिक तुम्हाला समजून घेणे फार महत्त्वाचे आहे। अशी बघा वर्तुळ, त्रिकोण, आयत, चौरस, चौकोन अशा प्रकारचे तुम्हाला आकृती दिल्या जातात आणि मग त्यामध्ये एकूण किती आयत आहेत, किती चौरस आहेत, किती चौकोन आहेत हे आपल्याला सांगायचे असते किंवा हे आपल्याला काढायचे असते। ते नेमके काढायचे कसे, तर अशा प्रकारची उदाहरणे आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। अच्छा, तर उदाहरण पहिला बघा, शेजारील आकृतीमधील चौकोनांची संख्या किती असा आपल्याला प्रश्न केला आहे। इथे एक आकृती दिली आहे आणि या आकृतीमध्ये एकूण चौकोन किती आहेत ते आपल्याला सांगायचे आहे। तर बघा हा प्रश्न सोडवायच्या अगोदर आपल्याला प्रश्नामध्ये विचारले काय हे अगोदर समजून घेणे महत्त्वाचं आहे। प्रश्नामध्ये बघा चौकोनांची संख्या म्हटलं आहे। चौकोन बघा, तर चौकोन आणि चौरस हे दोन वेगवेगळी संकल्पना आहे, लक्षात ठेवा। चौकोन आणि चौरस, चौकोन म्हणजे काय तर बघा चौकोन आणि चौरस। जर आपल्याला चौकोन म्हटलं तर त्याकरिता आपल्याला वेगळ्या प्रकारचे सूत्र वापरून आकृत्यांची संख्या काढायची आहे आणि जर आपल्याला चौरस जर विचारला असेल तर याकरिता वेगळं सूत्र आहे, आपल्याला तो वेगळा सूत्र वापरून मग चौरसांची संख्या काढावायची आहे। तर बघा चौकोन म्हणजे काय, तर चौकोन म्हणजे चार कोन असलेले, यामध्ये बघा मग आपला आयत येईल, वेगवेगळ्या प्रकारचे चौरस येतील, हे सर्व काय झाले चौकोन। परंतु चौरस म्हणजे काय, तर चौरसमध्ये त्याचे चारही बाजू कसे राहतात, सारखे असतात, समान लांबीचे असतात आणि त्याचे चारही कोन काटकोन म्हणजे 90 अंशाचे असतात, तो का झाला चौरस। तर आपल्याला प्रश्नात काय विचारला आहे, चौकोन विचारला। प्रश्नात काय विचारला आपल्याला, चौकोनाची संख्या विचारला आहे, त्यामुळे आपल्याला चौकोनाचं सूत्र वापरायचं आहे, चौरसाचं नाही। बरेचदा आपण प्रश्न बरोबर वाचत नाही आणि मग आपण चौकोन विचारला आणि चौरसाचं सूत्र जर आपण काढलं तर आपला उत्तर चुकेल। तर बघा प्रश्नामध्ये आपल्याला चौकोनाची संख्या विचारला, मग चौकोनाची संख्या विचारली त्याकरता आपल्याला सूत्र कोणतं वापरायचं आहे। तर बघा सर्वप्रथम आपल्याला दिलेले हे चौकोन आहेत, हे चौकोन मोजून घ्यायचे आडवे आणि उभे। आडवे चौकोन किती आहेत, 1 2 3 4 किती आहेत, 4। तर लिहून घ्या 1 + 2 + 3 + 4, ठीक आहे। आणि उभे चौकोन किती आहेत, उभे चौकोन किती आहेत मग 1 आणि 2, म्हणून आपण यांची बेरीज करायची 1 + 2। तर अशा प्रकारे लिहून घ्यायचं आहे। आपण आडवे चौकोन किती आहेत, 1 2 3 4, मग 1 + 2 + 3 + 4, 4 आहेत मग आपण 4 पर्यंत घेतलं। आणि उभे चौकोन किती आहेत, 1 2, मग उभे चौकोन आपण 1 + 2 घेतलं, म्हणजे यांची बेरीज केली तर बघा 1 + 2 3, 3 + 3 6 आणि 4 10, यांची बेरीज झाली 10। आणि उभे चौकोनांची बेरीज किती येते, 3। तर उभे चौकोनांची बेरीज किती आली, 3। मग काय करायचं, यांची आपण काय करायची आहे, गुणाकार करून घ्यायचं, म्हणजे 10 × 3 बरोबर 10 × 3 बरोबर किती 30, म्हणजे आपलं उत्तर किती येते 30। म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये एकूण चौकोनाची संख्या किती आहे, तर 30 आहे। त्यानंतर आपण उदाहरण दुसरं घेतलं एकदम त्याच प्रकारचा, यामध्ये फक्त आपण चौकोनांची संख्या वाढवलेली आहे। तर यामध्ये पण आपल्याला चौकोनांची संख्या काढायची आहे, सेम पहिल्याप्रमाणेच आपल्याला याचं पण उत्तर सोडून घ्यायचं आहे। तर बघा अगोदर आडवे चौकोन किती आहेत त्यांची बेरीज करायची आहे, 1 2 3 4। आडवे चौकोन किती आहेत, 4 आहेत। 1 + 2 + 3 + 4 यांची बेरीज करून घेऊ, यांची बेरीज किती होते 10। उभे चौकोन बरोबर किती आपले 4 आहेत, म्हणून यांची पण बेरीज 1 + 2 + 3 + 4, यांची बेरीज केलं तर यांची पण बेरीज किती होते 10। मग यांचा गुणाकार करायचा, 10 × 10 बरोबर 100। म्हणजे आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत, तर 100 चौकोन आहेत। तर बघा आपल्याला अशा प्रकारचा जर प्रश्न केलं तर आपल्याला या प्रकारचं सूत्र वापरून घ्यायचं आहे। अगोदर दिलेले उभे चौकोन मोजून घ्यायचे, त्यांची बेरीज करायची, त्यानंतर आडवे चौकोन मोजून घ्यायचे, त्यांची बेरीज करायची आणि नंतर आलेल्या दोन्ही यांचा आपल्याला गुणाकार करायचा, म्हणजे आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत ते आपल्याला काढता येईल। तर आपल्याला दोन उदाहरणावरून आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये चौकोनाची संख्या कशा प्रकारे काढायची हे समजले असेल। तर मी तुम्हाला एक उदाहरण दिलं, यामध्ये एकूण किती चौकोन आहेत हे तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या संबंधीची माहिती मिळेल।
आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशी नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर मिळत राहील. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.